बारामतीमधील एका कार्यकर्त्यानं अजितदादांना एक पत्र लिहिलंय। कार्यकर्त्याचं पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालंय। दादा, तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय असा सवाल या पत्रामध्ये उपस्थित करण्यात आला। तुमच्यासाठी पवार साहेबांना धोका दिला, आम्ही काय मिळवलं असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय। कार्यकर्त्यांना अजित पवार यांना खरमरीत सवाल उपस्थित केलेले आहेत। बारामतीमध्ये आता अजित पवार यांच्यावरील राजकीय दबावाची चर्चा रंगू लागलेली आहे। दरम्यान या पत्रामध्ये नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटते। लिहावं की नाही हा खूप विचार करत होतो, पण काल आपल्या बारामतीमध्ये तुमच्या फोटोला काळं कापड लावलं गेलं तेव्हा वाटलं आता लिहिण्याविषयी पर्याय नाही। आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपून लिहावं लागतंय, कारण नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणामध्ये भविष्य राहील का हा प्रश्न आम्हाला पडतोय। आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणं सुद्धा फार बदलून गेलंय। तुम्ही टीव्हीच्या मुलाखत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणामध्ये चूक झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न माझ्यासारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालाय। तोच संभ्रम तुमच्या काल परवाच्या बारामतीच्या सभेनं अधिकच गडद केला। सभेत तुम्ही भरभरून बोललात, मात्र तुमचा सूर नेमका कळत नव्हता। तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळवताय, किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय हेच नेमकं कळत नव्हतं। समजून देखील समजलेलं नाही, कारण आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढाऊबाणा हरवलाय की काय अशी भीती आता व्यक्त होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।